इकडे तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडते। दोन्ही राज्यांमध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। तामिळनाडू विधानसभेच्या सर्व म्हणजे 234 जागांसाठी मतदान होत आहे, तर पश्चिम बंगालमध्ये देखील पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी मतदान पार पडतंय। तामिळनाडूमध्ये एम.के. स्टॅलिन तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांचा टीव्हीके पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहे। पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसी आणि भाजपमध्ये मुख्य लढत रंगणार आहे। मतदानासाठी दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। जाऊयात पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतं, तर 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे। पश्चिम बंगाल तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची देखील 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या निवडणुकांचा निकाल 4 तारखेला स्पष्ट होणार आहे। 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे। ही दोन दृश्य आपण बघत आहोत। एम.के. स्टॅलिन यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर दुसरी दृश्य आपण बघत आहोत थलपती विजय यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे।